अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। शिवस्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज की जय। शंकर शंकर नमामि शंकर। शिव हर शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर। शिवशंकर शंभो। शिवशंकर शंभो। शिवशंकर शंभो। तेव्हा बृहदारण्यक उपनिषद आपलं चालू आहे आणि चौथा अध्याय आहे. चौथा अध्यायातलं चतुर्थ ब्राह्मण आहे आणि त्यातला पहिला मंत्र संपला आणि दुसऱ्या मंत्रापासून आपण चिंतन सुरू केलं. त्यात विषय असा होता की पुरुषाच्या व्यवहारामध्ये उपयुक्त असणाऱ्या 5 ज्योती काय आहेत त्याच्यावर आपली चर्चा प्रारंभ झाली होती. व्यवहार या शब्दाचा अर्थ इथे की त्याचं जीवन कार्य जे चालतं त्या जीवन कार्याच्या संदर्भामध्ये त्याला जी ऊर्जा आवश्यक असते आणि त्याला जे चैतन्य पाहिजे असतं ते चैतन्य प्रदान करणारे हे 5 ज्योती आहेत. तेव्हा या 5 ज्योती कोणत्या कोणत्या आहेत आणि ते कशा प्रकारे कार्य करतात या संदर्भामध्ये सम्राट राजा जनक यांनी याज्ञवल्क्यांना प्रश्न विचारलेत आणि याज्ञवल्क्यांनी त्याचे उत्तरं दिलेत. त्यामुळे पहिले 2 मंत्र आपले झाले होते. मी त्याचा फक्त अर्थ आणि आशय सांगतो आणि पुढे जातो. तेव्हा जनक राजा म्हणतो की हे याज्ञवल्क्य, हा पुरुष कोणत्या ज्योतिवाला आहे. याचा अर्थ असा की ह्या पुरुषाला कोणत्या प्रकारची ऊर्जा प्राप्त होते. ज्योती हा शब्द इथे ऊर्जा चैतन्य ह्या अर्थाने आहे आणि प्रत्येक पुरुषाला कुठलं ना कुठं तरी चैतन्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो कार्यरत होऊ शकत नाही. तेव्हा त्या संदर्भामध्ये जनक राजा याज्ञवल्क्याला प्रश्न विचारतो की हा जो पुरुष आहे तो कोणत्या ज्योतिवाला म्हणजे कोणत्या प्रकारच्या ज्योतीपासून त्याला ऊर्जा मिळते, चैतन्य मिळतं. तेव्हा त्याचं उत्तर देताना याज्ञवल्क्य म्हणतो की हे सम्राट, हा जो आदित्य रूप ज्योती आहे तो आदित्य रूप ज्योतीला ग्रहण करणारा तो पुरुष आहे म्हणून त्याला आदित्यरूपी ज्योतिवाला असं म्हटलेलं आहे. तेव्हा याज्ञवल्क्याने सांगितले की हे आदित्यरूप ज्योतीनेच तो सर्व प्रकारचे व्यवहार करतो, कार्य करतो, तो बसतो उठतो, सर्व दिशेने जातो, अशा प्रकारचं त्याने इथे हे केलेलं आहे. तेव्हा इथे आदित्य आदित्य ज्योती असा शब्द प्रयोग आहे. तर असं हे त्याने सांगितलंय की आदित्य रूप ज्योती जी आहे ती पुरुषाला ऊर्जा प्रदान करते आणि चैतन्य प्रदान करते. आणि आदित्य म्हणजे सूर्य. तर सूर्याच्यामुळे सर्व जी जीवसृष्टी आहे ती जीवसृष्टीचं जीवन त्या सूर्यामुळेच होत असतं हे आपल्याला माहितीच आहे. तर त्यामुळे याज्ञवल्क्याने त्याचं उत्तर दिलं की आदित्यरूप ज्योतीने हा पुरुष ओतप्रोत असतो आणि तो त्या आदित्यच्या ऊर्जेनेच तो सर्वत्र तो सर्व प्रकारचं कार्य करतो, बसतो उठतो हिंडतो, सर्व दिशेने जात असतो असं त्यांनी विधान केलं. तेव्हा याज्ञवल्क्याची ही ऐकल्यानंतर स्वतः जनक म्हणतो की बरोबर आहे, माझ्याही मनामध्ये असाच विचार होता, तेव्हा तुम्ही सांगितलेली जी गोष्ट आहे ती अशीच आहे असं त्याने सांगितलं. तेव्हा या चौथा अध्यायातल्या दुसऱ्या ब्राह्मणाचा दुसरा जो मंत्र आहे तो आपण पाहूया. तेव्हा आशय असा आहे की ह्या मंत्राचा आपण अर्थ पाहिला शब्दशः, तेव्हा त्याचा आशय काय ते पाहू आपण. तेव्हा जनक असा विचारतो की हे याज्ञवल्क्य, ह्या प्रकारे आपल्या अभिमुख करण्यासाठी संबोधन करून जनक विचारत आहेत की हा पुरुष कोणत्या ज्योतिवाला आहे. तर अर्थात या पुरुषाची ज्योती काय, ज्या ज्योतीने हा सर्व प्रकारचा व्यवहार करत असतो ह्याचा अभिप्रायाने ह्याच अभिप्रायाने याच अर्थाने तो जनक जो आहे तो प्रश्न विचारतो. तेव्हा हा पुरुष कोणत्या ज्योतिवाला आहे असा जो प्रश्न आहे तेथे येथे प्राकृत देहेंद्रिय संघात रूप, शिर आणि हात आदी अवयवाला पुरुषाच्या विषयामध्ये प्रश्न केला जात आहे. म्हणजे याचं डोकं असेल, हात असेल आणि सर्व इंद्रिय असतील, सर्व अवयव असतील, तर हे सर्व अवयवांना ऊर्जा जीवनी शक्ती प्रदान करणारा आणि ह्या जीवनी शक्तीने तो त्याचं जीवन चालवत असणारा असा कोण ज्योतिवाला आहे, कोणती ज्योत आहे त्याची, हे असा हा प्रश्नाचा मुख्य गाभा आहे, असा त्याचा आशय आहे. तेव्हा काय
हे आपल्या अवयवाच्या बाहेर राहणारे कोणी अन्य ज्योतीने व्यवहार करत असतो का, अथवा काय आपल्या अवयवाच्या संघातामध्ये मधल्या दिशेमध्येच तो कोणी ज्योती असते का? तेव्हा हा पुरुष ज्योतीचे कार्य पूर्ण करत असतो, तर ती ज्योत ही बाहेर आहे का अंतरंगामध्ये आहे, देहाच्या बाहेर आहे का देहाच्या मध्ये आहे, असा पण त्या प्रश्नाचा रोख असतो. तर या अभिप्रायाने जेव्हा जनक हा प्रश्न विचारतो, परंतु देह इत्यादी संघातने व्यतिरिक्त अथवा अव्यतिरिक्त कशा देखील प्रकारच्या ज्योतीने हे ज्योतीचे कार्य पूर्ण होत असते, तर ह्याने काय होईल असा हा प्रश्न आहे. जर याचा स्वभाव कोणत्या तरी व्यतिरिक्त ज्योतीनेच ज्योतीचे कार्य पूर्ण करण्याचा निश्चय केला जाईल, तर जेथे ज्योती पाहिल्या गेली नाही त्या कार्याच्या विषयात देखील आम्ही असे अनुमान करू की हे जे कार्य आहे ते कोणत्या तरी व्यतिरिक्त ज्योतीचे कारण होऊ शकते. आणि जर हे आपल्याशी अभिन्न असणाऱ्या ज्योतीद्वारेच व्यवहार करत असेल, तर ज्योतीचा प्रत्यक्ष न होण्यावर देखील ज्योतीचे कार्य पाहिल्यावर ती अभिन्न ज्योतीचाच अनुमान केला पाहिजे. जर असे मानले की पुरुषाच्या व्यवहाराची हेतू ही व्यतिरिक्त अथवा अव्यतिरिक्त ज्योती आहेत, याचा काही निश्चय नियम नाही आहे असं जर म्हणाल, तर तेव्हा तर ज्योतीच्या विषयामध्ये अनिश्चितताच राहील. असे मानून जनक जो आहे तो याज्ञवल्क्यास विचारत आहे की असे हे सगळे अनेक प्रकारची शक्यता आहे, तेव्हा माझा प्रश्न असा आहे की हा जो ज्योतिवाला पुरुष कोण आहे, त्याची ज्योती काय आहे, हा माझा प्रश्न आहे. तेव्हा त्या प्रश्नाचा आता प्रश्न जो विचारला त्यावर चर्चा आता सुरू झाली आहे बघता त्यांच्या शिष्यामध्ये. तेव्हा पहिल्यांनी अशी एक शंका व्यक्त केली की परंतु जर जनकामध्ये असे अनुमान कौशल्य आहे, तर त्यास प्रश्न करण्याची आवश्यकताच काय होती, कारण अनुमानाने जर तुम्ही ती ज्योती काय आहे ही जर माहिती करून घेऊ शकत असाल, तर अनुमानाचं सामर्थ्य आणि सक्षमता ही जनकामध्ये होतेच. मग अनुमान कौशल्य असताना त्याला अशा प्रकारचा प्रश्न पडण्याची काय आवश्यकता होती. त्याने स्वयं अनुमान करून का का नाही हे केले, अनुमान करून का नाही ह्याचं उत्तर काढलं, असा प्रश्न मला जाणून घ्यायचा आहे. तेव्हा त्याचं समाधान करण्याकरता गुरु म्हणतात की तू विचारतोयस ते ठीक आहे, तथापि लिंग आणि लिंगी अर्थात व्यापक आणि व्याप्त याच्या संबंधाविषयाचा अत्यंत सूक्ष्मताचे असे जे कारण आहे ते त्यांना अनेक विद्वानासाठी देखील सुद्धा ही दुर्बोध समजत होती. कारण एकाकी तर गोष्टच काय आहे यापासून धर्म जसे सूक्ष्म विषयाचा निर्णय करण्याच्या या परिषद व्यापार अनेक गोष्टींची अपेक्षा होत असते आणि विशिष्ट पुरुषाची देखील त्यात अपेक्षा होत असते. कमीत कमी 10 पुरुषांची परिषद होत असते आणि सदाचार संपन्न 3 पुरुषांची आणि शेवटी आत्मनिष्ठ एकाच पुरुषाची सुद्धा ती परिषद होऊ शकत असते. ज्या कारणाने जर राजामध्ये अनुमान करण्याची कुशलता आहे, तरी देखील याज्ञवल्क्याला विचारले हे उचितच आहे. कारण केवळ एकाच्या अनुमानाने आपण निष्कर्षाला पोहोचू असं नाही. तेव्हा एकापेक्षा दोन म्हणजे त्यांनी परिषद 10 माणसाची परिषद, 5 माणसाची परिषद, 3 माणसाची, 2 आणि एकट्याची परिषद, की जो आत्मनिष्ठ आहे, आत्मस्वरूप आहे, त्याला कुठल्याही कोणाशी विचारून ज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता नाही आहे. तेव्हा याज्ञवल्क्याने विचारले की हे उचितच आहे, कारण की पुरुषाचे विज्ञान हे आणि कौशल्य हे ह्याच्यामध्ये तारतम्य होणे हे संभव आहे, अथवा पुरुषाच्या बुद्धीचे अनुसरण करणारी जी श्रुती आहे त्याच्या आख्यायिकेच्या निमित्ताने अनुमानाच्या मार्गाचा उल्लेख करून आम्हा स्वयंच बोध करत असतो. त्यामध्ये राजा अथवा मुनी कोणास देखील बुद्धीची कुशलता अभिप्रेत नाही. ही जी आहे ना ही स्वयंभू प्रक्रिया आहे असं यांचं म्हणणं आहे. तेव्हा एखाद्या व्यक्तीची बुद्धीच्या कुशलतेचा हा संबंध आहे, किंवा राजा असो किंवा मुनी असो, त्यांच्या बुद्धीची कुशलता इथे अभिप्रेत नाहीये. तेव्हा जनकाच्या अभिप्रायास जाणणारे होण्याने याज्ञवल्क्याने देखील देहादीने व्यतिरिक्त आत्मज्योतीचा बोध करण्यासाठी हा जनकास व्यतिरिक्त ज्योतीचे प्रतिपादन हे लिंगच दाखविलेले आहे. असे असे की हे सम्राट, तो प्रसिद्ध आदित्य ज्योतिवाला आहे ना, असे त्यांनी सांगितले. कशा प्रकारे? तर आदित्य ज्योतिवाला आहे म्हणजे काय आहे अर्थ त्यावर तो याज्ञवल्क्य दाखवत आहे की हा
प्राकृत पुरुष आपल्या अवयव संघाच्या व्यतिरिक्त नेत्रेंद्रियाच्या अनुग्राहक आदित्याच्या द्वाराच बसतो. इकडे तिकडे तिकडचे क्षेत्र या जंगलातून जात असते, तेथे जाऊन कर्म करत असतो आणि जसे गेला होता तसे कर्म करून तो वापसही येत असतो. पुरुषाचे अत्यंत व्यतिरिक्त ज्योतिष्ठीची प्रसिद्ध प्रदर्शित करण्यासाठी अनेक विशेषण दिले गेले आहेत आणि अनेक बाह्य ज्योतींचे प्रदर्शन सुद्धा या लिंगाचे अभिव्यक्तचारित्व, या अव्यभिचारित्व म्हणजे जे प्रामाणिक आहे अशा प्रदर्शित करण्यासाठी आहे, असं याज्ञवल्क्यांनी हे विस्ताराने विवेचन केलं. त्याच्यावर जनक त्याला सहमत झाले आणि म्हणाले ही गोष्ट ही अशीच आहे. तेव्हा इथे हा दुसरा मंत्र संपतो. त्यानंतर आता पहिली ज्योत झाली, आदित्य अ, अ, आदित्य ज्योत ज्याला आपण म्हणू, ती आदित्य ज्योत झालेली संपलेली आहे. ह्याचा आपण मागच्या वेळेस विचार केला होता. आता आज जो आहे तो आज नवीन जो विचार आहे तो चंद्रज्योती. ही दुसरी ज्योत आहे. एकूण 5 ज्योतीचा विचार आहे. पहिली ज्योत जी आहे ती आपण आदित्य ज्योत पाहिली. आता दुसरी जी ज्योत आहे ती चंद्रज्योत आहे. तेव्हा त्या संदर्भामध्ये 4थ्या अध्यायातील दुसऱ्या ब्राह्मणामधला तिसरा मंत्र आहे. तिसरा मंत्र असा आहे: अस्तमित आदित्ये याज्ञवल्क्य किम ज्योतिरेवायम पुरुषम इति चंद्रमा एवास्य ज्योतिर्भवतीति चंद्रमसैवाय ज्योतिषास्ते पल्यन्ते कर्मकृते विपल्येतीत्ये वमेवै तद याज्ञवल्क्य. अर्थ असा आहे की जनक जनक म्हणतो की हे याज्ञवल्क्य, आदित्याचा होऊन जाण्यावर हा पुरुष कोणत्या ज्योतिवाला होतो? आदित्याचा अस्त झाल्यानंतर या पुरुषाची स्थिती काय होते आणि मग कारण आदित्याच्या आधारावर जर तो त्याचं जीवन जगत असेल तर आदित्याचा कधी ना कधी अस्त होतोच. त्याचा अस्त झाल्यानंतर हा पुरुष कोणत्या ज्योतीच्या आधारावर जगतो, त्यावेळेस तो कोणता ज्योतिवाला होतो, असा हा दुसरा प्रश्न हा जनकाचा आहे. त्याच्यावर याज्ञवल्क्य आता उत्तर देतात की त्या समयी, कोणत्या समयी? ज्यावेळेस आदित्याचा अस्त झालेला आहे आणि तिथे आता आदित्याचा त्याचा प्रभाव नाही आहे, त्या समयी काय होतं तर चंद्रमाच त्याची ज्योती होत असतं. चंद्रमारूप ज्योतीचे द्वारास हा बसतो, इकडे तिकडे जातो, कर्म करतो आणि वापस येत असतो. म्हणजे सगळ्या प्रकारच्या ज्या क्रिया आहेत त्या आदित्याच्या अभावामध्ये, आदित्य जेव्हा अस्त पावतो आणि तो त्याचं त्या ठिकाणी वास्तव्य नाही आहे, तर अशा वेळेस जो पुरुष आहे तो चंद्राचा आधार घेऊन तो सगळ्या प्रकारची ऊर्जा चंद्रापासून प्राप्त करून तो बसतो, उठतो, इकडे तिकडे जातो, कर्म करतो आणि हे सगळं करून पुन्हा वापस येतो. असं करण्याचं सामर्थ्य हे चंद्रज्योतीपासून त्याला मिळतं, असं याज्ञवल्क्य म्हणतो. त्याच्यावर जनक म्हणतो, याज्ञवल्क्य तुम्ही सांगता ही गोष्ट मला मान्य आहे, ती अशीच आहे, असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा आता त्याचा आशय काय आहे पाहू आपण. आशय अगदी थोडक्यात दिला आहे की आदित्याचा अस्त होण्यावर हे याज्ञवल्क्य हा पुरुष कोणत्या ज्योतीचा असतो, तर त्याने उत्तर दिलं चंद्रमा हीच ह्याची त्यावेळेस ती ज्योत असते. हा त्याचा संक्षिप्त असा आशय आहे. असा हा विषय झाला इथे. त्याच्यानंतर आता पुढची ज्योत अग्निज्योती. पुढची ज्योत जी आहे म्हणजे पहिली ज्योत झाली आदित्य ज्योत, दुसरी ज्योत झाली चंद्रज्योत. आता त्याच्यानंतरची ज्योत आहे ती अग्निज्योत आहे. विषय असा आहे की म्हणजे मंत्र असा आहे, पहिल्यांदा मंत्र आपण पाहूया आणि तो विषय काय त्याच्यावर आपण चर्चा करू. अस्तमित आदित्ये याज्ञवल्क्य चंद्रमस्य अस्तमिते किम ज्योतिरेवायम पुरुष इत्याग्निरेवास्य ज्योतिर्भवती त्याग्नि नैव वायम ज्योतिषास्ते पल्यते कर्म कुरुते विपल्ये तिथे वमे वै तद याज्ञवल्क्य. अर्थ असा आहे की हे याज्ञवल्क्य, आदित्याचा अस्त होण्यावर आणि त्याच्यानंतर चंद्रमाचा सुद्धा अस्त होण्यावर, म्हणजे आपण म्हणतो ना की चंद्र आणि सूर्य एकाच वेळी अस्त होतो, तर तो दिवस काय असतो तर तो अमावस्येचा दिवस असतो. आणि काय होतं की सूर्य मावळला आणि चंद्रही मावळला तर ती पूर्ण रात्रीची भयानक अशी अंधारी ही रात्र असते.
तर त्या अंधारी रात्रीला आपण काय म्हणतो की अमावस्या म्हणतो. म्हणजे अमावस्याला काय काय असतं, अमावस्येची रात्रीचा विचार केला तर त्यावेळेस हे आदित्यही नसतो आणि चंद्रमाही नसतो. तेव्हा अशा स्थितीमध्ये हा जो पुरुष आहे तर तो कोणत्या ज्योतिवाला येतो, त्याच्या पुरुषाचं प्रेरणा देणारं त्याला जीवन जगण्याकरता प्रोत्साहन देणारी जी ऊर्जा असते ती ऊर्जा आता सूर्यापासूनही नाही आणि चंद्रापासूनही नाही, तर मग त्याला कोणापासून ती ऊर्जा मिळते, असा ह्या प्रश्नाचा आशय आहे. तेव्हा त्याचं उत्तर दिलेलं आहे की अशा स्थितीमध्ये अग्नीच ह्याची ज्योत होत असते, अग्नीच ह्याची ज्योत होत असते आणि ही अग्निरूप ज्योतीच्या द्वारेच तो बसतो, इकडे तिकडे जात असतो, कर्म करत असतो आणि हे सर्व करून तो परत फिरूनही येत असतो. असा हा याज्ञवल्क्यांनी गोष्ट सांगितली. त्यावेळेस त्याच्यावर अत्यंत सहमत करून जनक राजा म्हणतो की हे याज्ञवल्क्य, ही गोष्ट ही खऱ्या अर्थाने अशीच आहे. म्हणजे त्याची ती सहमती दाखवली आहे. आणि याचा संक्षिप्त जो आशय आहे तो असाच आहे की आदित्याचा अस्त होण्यावर आणि चंद्रमाच्या सुद्धा अस्ती होण्यावर अग्नी ही ज्योती, अग्निज्योत ज्योतीच्याच आधारावर मनुष्य जगत असतो. अशी ही ही तिसरी ज्योत झाली. 3 ज्योत पाहिल्या आपण, आदित्य ज्योत, चंद्रमा ज्योत आणि अग्निज्योत. आता याचं म्हणणं पुढचं काय मंत्र आहे ते पाहू आपण. की चौथा मंत्र क्रमांक 5 वाघज्योती. आता याच्यामध्ये हा मंत्र 5 काय म्हणतो, चौथा अध्याय, तिसरा ब्राह्मण आणि 5वा श्लोक, 5वा मंत्र. अस्तमिता आदित्ये याज्ञवल्क्य चंद्रमस्य अस्तमिते शांतो अग्नौ किम ज्योतिरेवायम पुरुष इति वागेवास्य ज्योतिर्भवतीति तस्माद् वै सम्राटपि यत्र स्वः पाणिर्न विनिर्ज्ञायतेथ यत्र वाग उच्चार उद्योपैव तत्र नेती तेवमेव वै तद याज्ञवल्क्य. आता या मंत्राचा अर्थ असा आहे की हे याज्ञवल्क्य, आदित्याचा अस्त होण्यावर, त्यानंतर चंद्रमाचा अस्त होण्यावर आणि अग्निसुद्धा शांत झाल्यावर हा पुरुष कोणत्या जाती ज्योतिवाला होत असतो, हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जे काही सांगताय त्या प्रत्येक गोष्टीला काही सातत्याने अस्तित्व नाही आहे, त्यामुळे त्यांचं केव्हा तरी अस्त होणार किंवा अभाव होणार. त्यांचा अभाव झाल्यानंतर या माणसाने जगायचं कसं, हा प्रश्न आहे. तेव्हा ह्या तिन्ही गोष्टीचं त्यांनी सांगितलं. आदित्याचा अस्त झालेला आहे, चंद्रमाचा अस्त झालेला आहे, अग्नी जो होता ज्याच्या आधारावर त्याचं जीवन चालू होतं तो अग्नीही शांत झालेला आहे. तेव्हा या तिन्ही गोष्टीचा अभाव झाल्यानंतर हा जो पुरुष आहे तो कोणत्या ज्योतिवाला, म्हणजे कोणत्या ऊर्जेच्या आधारावर त्याचं जीवन चालू आहे, असा हा प्रश्न आहे. तेव्हा हा म्हणतो की हा वाघरूप ज्योतीच्या द्वाराच बसतो, तो इकडे तिकडे कार्य करत असतो आणि तो वाणीच्या वाघरूप म्हणजे काय की वाणी, या वाणीच्या द्वारेच तो बसतो, उठतो, इकडे तिकडे जातो, कर्म करत असतो आणि परत फिरून येत असतो. म्हणजे या ठिकाणी आता ज्योत काय सांगितली, वाघ म्हणजे वाणी. तर 3 गोष्टी गेल्या, म्हणजे आदित्य, चंद्रमा आणि अग्नी, या 3 गोष्टी गेल्यावर सुद्धा वाणीच्या द्वारे तो ऊर्जा प्राप्त करत असतो आणि वाणीच्या द्वारे तो जगत असतो. त्याचं सर्व प्रकारचं जी काही क्रिया आहे ही इकडे तिकडे फिरणे असेल, कर्म करणं असेल, बसणे असेल, जे काय जीवन जगत असतो त्या सर्व क्रिया ज्या आहेत त्या आता वाणीच्या अधिष्ठानावर त्या क्रिया होत असतात, असं यांचं म्हणणं आहे. तेव्हा जेथे आपले हात देखील जाणवायला जाऊ शकत नाही, जेथे जसे की वाणीचेच उच्चारण केले जात असते, ती समीप चालत जात असतो तो हे याज्ञवल्क्य. तर हे जे काही जीवन चालू आहे तर त्याला अग्नीच्या रूपामध्ये त्याला ती जीवन ज्योत प्राप्त होत असते, अशी ह्या ठिकाणी गोष्ट याज्ञवल्क्याने सांगितली. आणि त्याला संपूर्ण सहमती देत सम्राट जनक म्हणतो की ही गोष्ट बरोबर आहे, ही अशीच आहे. आता ह्या मंत्राचा आपण आशय परत एकदा पाहू. त्यामध्ये अग्नी शांत झाल्यावर वाणी ज्योत असते. वाघ ह्या शब्दाने शब्दग्रहण केला जात असतो. शब्दरूप विषयाने श्रोत्रेंद्रिय दीप्त होत असतात आणि श्रोत्रेंद्रियाच्या सम्यक प्रकाराने दीप्त होण्यावर मनामध्ये विवेक निर्माण होत असतो आणि या मनामध्ये बाह्यक्रियेचा अनुभव तो करत असतो आणि मनानेच पाहत असतो, मनानेच तो श्रवण करत असतो. आणि प्रथम अध्यायाच्या पंचम ब्राह्मणाचे ते कथन आहे की वाक कशा प्रकारे ज्योती आहे, तर वाकचे ज्योती होणे तर प्रसिद्ध नाही, परंतु
ह्यापासून श्रुती मात्र सांगत आहे की यापासून हे सम्राट, कारण की हा पुरुष जो आहे ते वाणीरूप ज्योतीने अनुग्रहित होऊन व्यवहार करत असतो आणि यामुळे या वाणीचे ज्योतीच्या अनुग्रहित होऊन व्यवहार करत असतो. अशा या कारणानेच या वाणीची ज्योती होणे हे प्रसिद्ध आहे. कशा प्रकारे, तर त्यावर दाखवतात की जेव्हा ज्या समयी वर्षाकालात मेघाच्या अंधकारात या प्राय समस्त ज्योतीचा अस्त होऊन जाण्यावर आपल्या हाताचा पण स्पष्ट जाणीव होत नाही आणि या त्या समयी ह्या समस्त क्रियेचा हा विरोध प्राप्त होत असतो. बाह्य ज्योतीचा अभाव होण्याने देखील जेथे वाणीचे उच्चारण होत असते, जसे कुत्रा भुंकत असतो, गाढवावर ऐकत असतं, तेथे त्याच्या समीप पुरुष चालत जात असतो. त्या शब्दरूप ज्योतीने श्रोत्र आणि मनाची निरंतरता होऊन जात असते. यापासून वाक ज्योतीची कार्याची प्राप्ती होत असते. आणि असं त्याच्यावरून तात्पर्य काढता येतं की तात्पर्य असं आहे की त्या वाणीरूप ज्योतीने पुरुष उपन्येती समीप जातो आणि निकटवर्ती होऊन तो पुढे जात असतो आणि तो हे सर्व क्रिया करत असतो, हे कर्म करत असतो आणि सर्व करून तो फिरून परत वापस येत असतो. तेव्हा जिथे वागरूप ज्योतीचे ग्रहण गंधाच्या उपलक्षणासाठी करत असतो, तर इथे हे गंध म्हणजे पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे की गंध तन्मात्रा हे त्याचं उपलक्षण आहे आणि वाणी ही रसतन्मात्राशी जोडलेली आहे. तेव्हा गंधादीच्या द्वारे देखील प्राणादीचे अनुग्रहित होण्यावर ही प्रवृत्ती आणि निवृत्ती इत्यादी होत असतात आणि म्हणून त्याचे देखील देहेंद्रिय संघाचे अनुग्रह होत असते. जनक म्हणाला, हे याज्ञवल्क्य ही गोष्ट अशीच आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण काय पाहिलं की आपण 4 ज्योती पाहिल्या आणि प्रत्येक ज्योतीचा परिणाम काय आहे आणि त्याचा अभाव झाल्यानंतर पुढची ज्योत कुठली घेतली जाते. तर पहिली ज्योत आपण पाहिली की ती आदित्य ज्योत आहे, ज्याचा आपण संबंध दिवसभर त्याचाच अनुभव आपण घेतो. दिवसभर जे काही माणसं काम करत असतात आणि त्यांना त्या कामामध्ये जी एक ऊर्जा मिळत असते, तर ती ऊर्जा ही सूर्यापासून प्राप्त झालेली ऊर्जा आहे. असं प्रकारचं पहिलं विधान आहे. पण रात्र झाल्यानंतर मग काय करायचं? रात्री त्याला कोणत्या प्रकारची त्या त्या ठिकाणी ऊर्जा मिळते, त्याची ज्योत काय? तर दुसरा सांगितलेला आहे चंद्रज्योत. त्या चंद्रज्योतीमुळे तो तो त्याला ऊर्जा मिळते, त्याचं कर्म होत असतं आणि त्याचं जीवन चालत असतं. जेव्हा दोन्हीचाही अभाव झाला, म्हणजे अमावस्येची रात्र आहे, तेव्हा सूर्यही नाही आहे आणि चंद्र पण नाही आहे. अशा वेळेस तिसरा भाग जो सांगितला तो म्हणजे अग्नीचा सांगितला. त्या अग्नीच्या प्रभावाखाली हा मनुष्य जगत असतो आणि त्या अग्नीमध्ये जी उष्णता असते तीच त्याला ही ऊर्जा प्रदान करत असते. त्याच्यानंतर ती सुद्धा जर अग्नीसुद्धा काही सतत टिकणारा नाही आहे, तर तोही ती तोही म्हणजे कार्यरत राहत नाही. त्यावेळेस अग्नी, सूर्य नाही, चंद्र नाही, अग्नी नाही. तेव्हा चौथा जो सांगितला भाग, तो चौथी ज्योत काय ते आपण आत्ता पाहिलं की वाणी आहे. म्हणजे जरी अंधार पडलेला असेल, जरी त्या ठिकाणी सूर्य नसेल, चंद्र नसेल, अग्नी नसेल, तरी पण मनुष्य जर बोलला मुखातून, वाणीतून त्याने व्यक्त केलं काही त्याची, तर ती वाणीतून व्यक्त केलेली गोष्ट जी आहे ती श्रवणावर मध्ये येते आणि ते श्रवणामध्ये आल्यानंतर ती संवेदना ही प्राप्त होते. म्हणून ही चौथी जी महत्त्वाची सांगितली ती म्हणजे वाणी आहे. आणि सूर्य, चंद्र, अग्नी आणि वाणी हे 4 जे आहेत हे त्या अशा प्रकारच्या अनुग्रहित व्यक्तीला दिल्या जातात आणि त्याचा व्यवहार चालू, असं हे पूर्ण विवेचन आहे. म्हणून या 4 ज्योतीचं विवेचन आपण आता पूर्ण व्यवस्थित पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर ही 4 ज्योत संपल्यानंतर ही 5वी ज्योत काय आहे आणि 5व्या ज्योतीचं विस्ताराने वर्णन काय केलं आहे ते पाहू आपण. ही 5वी ज्योत ही अंतिम ज्योत आहे आणि या ज्योतीमध्ये हे सगळ्या गोष्टीचा जो काही आपण प्रत्येक टप्प्याला आपण एक एक ज्योत पाहत गेलो, त्याचे आपण परिणाम काय तेही पाहिलं, त्याच्या मर्यादा काय तेही पाहिल्या. तेव्हा या 4ही बाबतीमध्ये प्रत्येकाची परिणाम आणि मर्यादा आहे आणि म्हणून त्या उत्पन्न होतात, लय पावतात.
आणि त्या अखंड राहू शकत नाहीत. हे आपण त्या पूर्ण चारही ज्योतीमधून आपण हा निष्कर्ष काढलेला आहे. आणि म्हणून या चारही ज्योती ज्यावेळेस तिथे कार्यरत नसल्या तर कोणती ज्योत आहे, हा विषय आता या पाचव्या आपण ज्योतीकडे चाललेलो आहे. त्या पाचव्या ज्योतीमध्ये जो काही मंत्र सांगितला आहे हा 6वा मंत्र आहे. तेव्हा या मंत्राचं पहिल्यांदा उच्चारण करू आपण आणि त्याचा शब्दशः अर्थ पाहू आणि त्याचा आशय पाहूया. तो विस्ताराने दिलेला आहे. तेव्हा पाचव्या ज्योतीचा विषय आत्मज्योती. अस्तमित आदित्ये याज्ञवल्क्य चंद्रमस्यस्तमिते शांते अग्नौ शांत्यायाः वाचिक्यं ज्योतिर्वे वार्य पुरुषम इत्येमा इत्येत इत्यात्म वै वास्य ज्योतिर्भवतीत्यात्मने नैव वायम ज्योतिषास्ते पल्यते कर्म कुरुते विपल्यते ती. अर्थ असा की हे याज्ञवल्क्य, आदित्याच्या अस्तानंतर अग्नीचे शांत होण्यावर, वाणीचे देखील शांत होण्यावर हा कोणत्या पुरुषाचा ज्योतीवर राहत असतो की जो आत्माच त्याची ज्योती होत असतो. या आत्मज्योतीच्याच द्वारेच हे तो बसतो, तो उठतो, इकडे तिकडे फिरतो, तो कर्म करतो. सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या ज्या व्यवहारात आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण आत्मतत्वामुळेच त्या आपण सुलभतेने करू शकतो, असा याचा आशय आहे. कारण ह्या सर्व गोष्टीमध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर प्रत्येकाची उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. त्यामुळे त्याचा केव्हा ना केव्हा तरी अभाव असतोच, त्याचा प्रभाव. त्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या अटी पूर्ण झाल्याशिवाय तो दिसून येत नाही. परंतु आता हा जी पाचवी ज्योत जी सांगितली आहे ती आत्मज्योत जी आहे ती मात्र अखंड असते. त्याचा कधी लय होते, त्याचा कुठेही कोणत्याही प्रकारचा त्याचा नाश हा होत नाही. आणि म्हणून अंतिम जी ज्योत सांगितली आहे ती अंतिम ज्योत जी आहे ती आत्मज्योत आहे. तर ती आत्मज्योत काय आहे, कशी आहे, कशी काम करतो, ज्यावेळेस त्याचं कार्य करण्याची क्षमता ही अनाधिक अनंत काळापर्यंत होत असते. अशा प्रकारे हे वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या आत्मज्योतीवरचं आता आपण त्याचा आशय पाहू आणि त्याच्यावरची विस्ताराने चर्चा आपण पाहूया. तेव्हा आत्मज्योतीवर सांगताना त्या मंत्राचा आपण अर्थ तर पाहिला, आता आशय पाहताना विस्ताराने त्याचं वर्णन केलेलं आहे. वाणीच्या शांत होऊन जाण्यावर देखील आणि आणि गंधादी बाह्य अनुग्रहाचे देखील निवृत्त होऊन जाण्यावर या पुरुषाची संपूर्ण प्रवृत्तीचे निरोध प्राप्त होत असतात. जेथे असे सांगितले गेलेले आहे की ज्या समयी जागृत अवस्थेत आदित्य इत्यादी ज्योतीने अनुग्रहित होणारे चक्षु आणि इत्यादी इंद्रिय जे आहेत ते बहिर्मुख असतात आणि त्या समयी या पुरुषाचा व्यवहार स्पष्ट दिसत असतो. अशा प्रकारे जागृत अवस्थेमध्ये तर पुरुषाचे ज्योतिसंबंधीचे कार्य सिद्धी आपल्या अवयव संघातच व्यतिरिक्त ज्योतीच्या द्वारे पाहिले गेलेले असतात. आणि म्हणून आम्ही समजतो की स्वप्न आणि सुषुप्त काल ह्याच्यामध्ये संपूर्ण बाह्य ज्योतीचे अस्त होऊन गेल्यावर अशी अवस्था येते की आपल्या अवयव संघात त्या व्यतिरिक्त या पुरुषाचे ज्योतिसंबंधीचे कार्य सिद्धी होत असते. तेव्हा स्वप्नामध्ये बंधूचा संयोग वियोग दिसून येतो आणि देशांतरामध्ये जाणण्याची प्रक्रिया असते आणि ज्योतीच्या कार्याची जी पाहिल्या गेलेली आपण देखील त्यालाही आपण जाणून घेत असतो. अशा प्रकारे सुषुप्तीपासून उठणे आणि जागृत होऊन मी सुखाने झोपलो होतो अशा प्रकारचं भान निर्माण होणे, तर ही जागृत अवस्थेमध्ये संभव आहे. परंतु सुषुप्त अवस्थेमध्ये मी गाढ झोपलोय असं हे तो कोणीही सांगत नाही. तर त्याच्याबद्दल त्याला हे भानच राहत नाही त्यावेळेस त्या निद्रा अवस्थेमध्ये असा हा अनुभव देखील पाहिल्याच जात असतो. आणि म्हणून कोणीतरी व्यतिरिक्त ज्योती असते असं त्याचा अनुमान आहे. परंतु त्या वाणीच्या ज्ञान शांत होण्यावर त्याच्या भोवताली कोणती ज्योत असते तर त्यावर दाखवतात. तेव्हा वाणीचं शांत होण्यावर कोणती ज्योत असते असा प्रश्न जो आला तर त्यामुळे आपण अशा निष्कर्षाला आलो की तिथे
ती आत्मज्योत ज्या कार्यरत असते, तेव्हा त्याच्यावर असं दाखवतात की या समयी आत्माच ह्या पुरुषाची ज्योत असते. आत्माच या देहेंद्रिय रूप आपल्या अवयव संघाच्या व्यतिरिक्त देह आणि इंद्रियाचा अवाभासक आणि आदित्यादी बाह्य ज्योतीचे समान स्वयं कोणत्या तरी अन्याने ही भासित न होणारी ज्योत असते असं सांगितलं जात असतं. आणि कोणत्या तरी बाह्य ज्योतीमध्ये न होणाऱ्या कारणाने या तो परिशिष्य न्यायाने अंतस्थ असतो. हा आत्मा जो आहे तो अंतस्थ आहे आणि तो देह आणि इंद्रियापेक्षा सर्वतोपरी भिन्न आहे. हे तर सिद्ध होऊन चुकलेच आहे. आणि जो ज्योती इंद्रियापेक्षा भिन्न आणि इंद्रिय संघात उपकारक होत असतो, ते नेत्रादी बाह्य इंद्रियापेक्षा भिन्न आणि इंद्रिय संघाताचा उपकारक असतो, ते नेत्रादी बाह्य इंद्रियाने उपलब्ध होताना दिसली जात असते. परंतु आदित्यादी ज्योतीच्या इंद्रियाचे अवाभासक आणि आदित्यादी बाह्य ज्योतीचे समान स्वयं कोणत्या तरी अन्याने भासित न होणारी ज्योती म्हटली जाते. आणि कोणत्या तरी बाह्य ज्योतीमध्ये न होण्याचे कारण ती परिशेष्य न्यायाने अंतस्थच असते, तर तो देह आणि इंद्रियापासून सर्वतोपरी भिन्न असते. तेव्हा हे तर सध्या सिद्धच होऊन गेले आहे की ज्योती देहेंद्रियापेक्षा भिन्न आहे. कोणती ज्योती? आत्मज्योती. तेव्हा आत्मज्योती ही देहेंद्रियापेक्षा भिन्न आहे, देहेंद्रिय संघात उपकारक होत असते आणि ते नेत्रादी बाह्य इंद्रियाने उपलब्ध होताना दिसून येत असते. परंतु आदित्यादी ज्योतीपासून निवृत्त होऊन गेल्यावर हा आत्माच त्यांच्याचप्रमाणे ही चक्षु आदीने उपलब्ध होत नसतो. तर तो देखील, कारण की ज्योतीचे कार्य हे पाहिलेच जात असते, त्यामुळे तो पुरुष जो आहे तो आत्मज्योतीनेच सर्व प्रकारचं कार्य करतो, सर्व व्यवहार करतो. आत्मज्योतीनेच तो बसतो, इकडे तिकडे जातो, कर्म करतो आणि पुन्हा वापस फिरून येतो. म्हणून हे ज्ञात आहे की निश्चितच आत्मा हाच अंतस्थ ज्योती आहे. आणि हेच नाही तर आदित्यादी ज्योतीपेक्षा विलक्षण आणि अभौतिक आहे. हेच कारण आहे की ते आत्मज्योती आदित्याच्या समान चक्षु आणि आदीने ग्राह्य होऊ शकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी इंद्रिय किंवा प्राकृतिक कोणत्याही माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टीचा अनुभव येणं अशक्य आहे. तर त्या ठिकाणी ती दैवी स्थिती, ती आत्मस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी ही सर्वतोपरी विलक्षण आणि सर्व प्रकारच्या या भौतिक आणि प्राकृतिक गोष्टी आहेत त्याच्यापासून तो विलक्षण आहे, भिन्न आहे आणि त्यामुळे तो टिकून आहे, तो अखंड आहे. त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती लय नसल्यामुळे त्याचा अभाव होण्याचा काही प्रश्न नाही, हे या ठिकाणी सांगितले. त्यावर पूर्व पक्ष म्हणतो, जो ज्यांनी शंका विचारली तो म्हणतो असं कसं होईल? असं होऊ शकणार नाही, कारण की समान जातीवाले पदार्थाने उपकार होताना दिसून येत असते. आदित्यादीने भिन्न अशा अंतर ही ज्योतीने केल्या जात असते. ते तुम्ही म्हणता ते ठीक नाही, कारण की ज्याचा उपकार केला जात असतो त्या भौतिक देहेंद्रिय संघाच्या आपल्या समान जातीवाले आणि भौतिक आदित्यादी ही जी सर्व ज्योतीने देखील उपकार होताना हा आपल्याला दिसत असतो की असं दिसून येतं की जसाच अनुमान केला पाहिजे, जर देह आणि इंद्रियाचं उपकारक ज्योती या आदित्याच्या समान जातीवाला अनुमान केली पाहिजे, कारण की आदित्यादी ज्योतीच्या समान त्या देहेंद्रिय संघाताचे उपकार करणारी आहे. त्याशिवाय अंतस्थ आणि अप्रत्यक्ष होण्याच्या कारणाने जी त्याची विलक्षणता दाखविली आहे ती तर नेत्रादी ज्योतीच्या द्वारे सुद्धा व्यभिचारित आहे. कारण की अप्रत्यक्ष आणि अंतस्थ होण्यावर देखील नेत्रादी ज्योतीची ही भौतिकच आहेत आणि म्हणून आत्मज्योती यापेक्षा ही भिन्न आहे, विलक्षण आहे, असं हे या ठिकाणी सिद्ध होतं. असं हे सांगणं आहे असं हे तुम्ही जे सांगताय हे मला मान्य नाही. आणि तुमची ही केवळ मनमानी कल्पना आहे. त्याच्याशिवाय देहेंद्रिय संगताच्या राहण्यावरच ती राहत असते. यामुळे ही चैतन्य ज्योत जी आहे ती रूप आदीच्या समान संगताचाच धर्म आहे. म्हणजे ह्याचं म्हणणं काय की आत्मज्योती जी आहे ती या आदित्याप्रमाणेच ती एक आहे, ती काही याच्यापेक्षा विलक्षण आहे, असं यांना या प्रश्न विचारणारे ज्यांनी ही शंका विचारली त्यांना ते मान्य नाही. आणि म्हणून ते असं म्हणतात की चैतन्य ज्योती रूप आदीच्या समानच ती आहे आणि संघातच धर्म तो आहे. जो इंद्रियाचा धर्म आहे त्याला लागूनच ती आहे.
त्यामुळे तुम्ही वेगळं सांगताय हे मला माहिती नाही, असं देखील अनुमान होत असतो की सामान्य तर दृष्ट ही अनुमान व्यभिचारी होत असते, त्यामुळे त्याची प्रामाणिकता स्वीकार केली जाऊ शकत नाही. आपण सामान्यतः दृष्ट अनुमानाच्या बळानेच तर आदित्याच्या समान ज्योतिष देह आणि इंद्रियाचे आहे असं सिद्ध करतो, परंतु अनुमानाने प्रत्यक्षाचा बाध होऊ शकत नाही. हे देहेंद्रिय संघात तर प्रत्यक्ष दिसत असतो, ऐकता येत असतो, मनन करता येत असतो आणि विशेष रूपाने जाणला जात असतो. जर आदित्याच्या समान ह्याचे उपकार करणारी कोणती अन्य ज्योती असेल तर ती आत्मा होऊ शकत नाही. कारण आदित्याच्या समानच कोणती तरी अन्य ज्योती असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या प्राकृतीचं साधर्म्य त्यात पाहिजे. तुम्ही असं म्हणता की ह्याच्यामध्ये प्राकृतीचं साधर्म्य काहीच नाही आहे. त्यामुळे असं असेल तर मग आपल्याला ही आत्मज्योती जी आहे ती विलक्षण आहे, भिन्न आहे असं कसं म्हणताय? आणि भिन्न जर असेल तर ती कार्य करू शकणार नाही, अशी याचा हा शंका आहे. तेव्हा अन्य ज्योती असेल तरी देखील हा प्रश्न येतोच. तर तो देहेंद्रिय संघातच तो आत्मा असला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे, अन्य कोणी दुसरा नाही. कारण की प्रत्यक्षास विरोध तो देहेंद्रिय संघातच तर प्रत्यक्ष दिसत असतो, ऐकत असतो, मनन करत असतो आणि विशेष रूपाने तो जाणला जात असतो. जर आदित्याच्या समान याचे उपकार करणारी कोणती अन्य ज्योतिष जर असेल तर ती आत्मा होऊ शकत नाही. तथापि आदित्याच्या समान कोणती तरी अन्य ज्योती असेल म्हणजे ती सुद्धा प्रकृतीचंच अंग प्रत्यंग असेल, प्रकृतीचा ला सांभाळायचं असेल तर ती प्राकृत गोष्टच असली पाहिजे असं त्यांचा आग्रह आहे. ती प्राकृत नसताना ती जर आत्मस्थितीमध्ये असेल तर ती कशी काय सांभाळेल असा यांचा हा प्रश्न आहे. जे पण प्रत्यक्ष दर्शनादी कर्म करत असतो ते देहेंद्रिय संगताच आत्माच असला पाहिजे, अन्य कोणी दुसरा नाही. कारण की प्रत्यक्षाने विरोध होण्याच्या अनुमानाची ती प्रामाणिकता होऊन जाऊ शकत नाही, असा हा युक्तिवाद यांनी या शिष्यांनी मांडलेला आहे. तेव्हा सिद्धांती त्याच्यावर म्हणतो की हा परंतु हा जो संघातचा दर्शनादी क्रियेस करणारा जो आत्मा होऊ शकेल तर असे का होत आहे की यामध्ये कोणता विकार न आल्यावर देखील सुद्धा यामध्ये कोणताही विकार न येण्याच्या स्थितीत देखील कधीतरी यामध्ये दर्शनादी क्रियेचे कर्तृत्व राहत असते आणि कधी ते राहू शकत नाही. तेव्हा हा दोषच आहे ना. तेव्हा पूर्व पक्ष म्हणतो की नाही नाही, हा काही दोष नाही आहे. कारण की असे पाहिल्या गेले आहे की पाहिलेली गोष्टीच्या मध्ये अनुपत्ती होत नाही. काजव्याचा काजवा जो असतो ना तर तो प्रकाशक आणि अप्रकाशक या दोन्ही रूपाने तो व्यक्त होत असतो. कारण काय, दिसण्यात कोणत्या तरी अन्य कारणाचे अनुमान केले पाहिजे. जर कशाशी समानता होण्याच्या कारणाने त्याच्या विषयामध्ये अनुमानच करणे आवश्यक असेल तर सर्व जागेत सर्वाच्या विषयामध्ये अनुमानच करावं लागेल आणि असे करणं हे उचित नाही. कारण की पदार्थाचा कोणताही स्वभावच होणार नाही. असे कसे शक्य होईल? अग्नीचा उष्ण स्वभाव आहे, जलाचा शीतल स्वभाव आहे आणि अन्य कोणत्या तरी अन्य कारणाने नसते. जर म्हणाल की स्वभाव देखील प्राण्याच्या धर्म अधर्माची देखील ही कोणत्या तरी अन्य निमित्ताची अपेक्षेने होत असतं तर असं म्हणण्याचा हा विचित्र प्रसंग येईल. म्हणून जर म्हणाल की होऊ द्या, जे काय असेल ते ठीक नाही, कारण की ह्यानेच अनावस्थेचा प्रसंग होईल, तर असंही सुद्धा विचार करणं हा इष्ट नाही असं हे पूर्व पक्ष मांडतो. त्यावर आता सिद्धांती सांगतात की हे ठीक नाही. कारण की स्वप्न आणि स्मृतीमध्ये पाहिलेला जो प्रसंग असतो तर आपण आता हा विषय इथे इथे थांबवूया. ही आता त्यांनी स्वप्न दृष्टांतामध्ये सुद्धा पुढचं विवेचन केलंय आणि आत्मस्थितीला अधिक स्पष्ट केलेलं आहे. तर हा जो विषय आहे तो आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.